नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत मूग दाल फ्राय। त्यासाठी 1 वाटी मुगाचा सोल घेतलेला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि पाणी टाकून मग नंतर त्याला 4 घंटे मुरू द्यायचा आहे। सोल हा पटकनच मुरला जातो आणि त्या डाळीमध्ये आपल्याला थोडं हिंग आणि 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे पाण्यामध्येच डाळीला मिठाचा स्वाद आणि हिंगाची चव लागेल। आणि हे पहा, मीठ आणि हिंग मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आता 4 घंटे मुरू द्यायचं आहे। डाळ आपली चांगली मुरलेली आहे, स्वच्छ पाण्याखाली नळाखाली धुवून घेतलेली आहे आणि एका सुती कापडावर अशी पसरून द्यायची आहे। थोडा वेळ सुकू द्यायची त्या डाळीला आणि नंतर हाताने थोडीशी ओलसर वाटली तर त्याच कापडाने पुसत आहे मी डाळ। आता फ्राय करून घेऊया आपण डाळ। मूग डाळ फ्राय ही खूपच छान लागते खायला, मुलांना तर फारच आवडते म्हणून मी केलेली आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण डाळ टाकून दिलेली आहे। पहा, छान अशी भाजून आलेली आहे, तळून निघालेली आहे आपली डाळ। पेपरवर काढलेली आहे, तिला तेल खूप धरून राहते। आणि हे सर्व केली मी बशीमध्ये मुगाची फ्राय केलेली डाळ। खायला खूपच छान लागते, क्रिस्पी अशी डाळ बनलेली आहे। आणि पहा, बिट्टूला देत आहे आणि बिट्टू म्हणते छान झाली म्हणून।